रामकृष्णारी करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करोनिया आस चिंतन समयी सेवा आपुलीच घेई आलो दान मागायास थोर करोनिया आस तुकया बंधू म्हणे भावा मज निरवावे देवा आलो दान मागायास थोर करोनिया आस। जगत वंदनीय जगदूत तुकोबऱ्यांचा हा अभंग नाही मित्रांनो, तो हा अभंग आहे तुकोबऱ्यांचे बंधू कान्होबा महाराज सांगतात, तुकया बंधू म्हणे भावा मज निरवावे देवा आलो दान मागायास थोर करोनियास। जगत वंदनीय जगदूत तुकोबऱ्यांनी नुसता स्वतः परमार्थ नाही केला मित्रांनो, सगळ्यात जास्त जर प्रेम तुकोबऱ्यांवरती कोणाचं असेल तर कान्होबा आहे, त्यांचे धाकटे बंधू। जेवढं ते देवाला आळवीत होते तेवढे देवाशी भांडतही होते, देवावरती अधिकारही गाजवत होते। तुकोबराया जेवढे देवाला प्रिय होते तेवढेच कान्होबारायांना प्रिय होते। कान्होबाराया म्हणतायत प्रत्येक अभंगामध्ये त्यांना म्हणता आलं असतं, कान्होबा महाराज म्हणतो म्हणून त्यांनी कुठेही नामोल्लेख जेवढे अभंग आलेत गाथेमध्ये एवढं मोठं मन लागतं आपल्या भावाविषयी, आपल्या सखाविषयी, आपल्या मित्राविषयी। यामध्ये तुकोबऱ्यांचे बंधू कान्होबारायांना म्हणता आला असतो, कान्होबाराया म्हणतो की मी हा अभंग गातो, पण त्यांनी तसं नाही म्हटलंय। तुकया बंधू म्हणे देवा मज निरवावे देवा आलो दान मागायास थोर करोनियास। जे बंधू असतील ते बंधू पण कसे पाहिजेत, तुम्हाला मी मागच्या याच्यात सांगून गेले की प्रभू रामचंद्र लक्ष्मणरायांसारखे, भरत आणि शत्रुघ्न या सारखे मित्र बंधू हवेत। बंधू कसे पाहिजेत, ज्या वेळेला जे जे मित्र असतील, जे जे राम प्रभू राम लक्ष्मण तर पाहिले तुम्ही, त्याचप्रमाणे आपण श्रीकृष्णराया पाहिलेत, श्रीकृष्णरायांचे बंधू पाहिलेत। असे बंधू पाहिजे की जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला काही करण्याचं धाडस येतं, किंवा दोन भाऊ असतील आणि दोन भावांमध्ये जिवलग भाव असतात, एक शेती करत असतो मित्रांनो, एक शहरामध्ये जॉब करत असतो। कालांतराने एक 5-10 वर्षाचा कालखंड जातो, हा म्हणता मोठा शेती करत असतो, बारका गावाला मोठा शेती करत असतो, छोटा असतो तो शहरामध्ये नोकरी करत असतो। दोघांचे विवाह होतात। मोठा जो असतो तो आपला भाऊ शहरामध्ये आहे, त्याला काही कमी नको पडायला म्हणून गावावरून त्याला जे जे लागते ते पुरवत असतो। इकडं त्याला स्वतःला तिकडं अडचण असायची, पण आपल्या भावाला शहरामध्ये तो नोकरी करतोय, परंतु त्याला तिथं काय शहरात काय पिकत म्हणून इकडनं जे जे धान्य लागेल तो पुरवायचा। परंतु धाकट्या भावाची बायको असतीच्या मनामध्ये थोडा विकल्प येतो, अरे हा गावाला आपली शेती करतो आणि आपल्याला आणून देतोय, आणखी काय करतोय। म्हणून बारक्या भावाच्या मनात विष कालवते आणि सांगते आपली शेती मागून घ्या, आपले आपण करू। आणि त्यांना सांगा, भावाला वाईट, ज्या वेळेला हा विषय मोठ्या भावाला कळतो त्याला वाईट वाटतं, अरे मी एवढ्या वर्ष शेती केली आणि याला पाहिजे ते पुरवलं, ह्याला इथनं शिक्षणासाठी पैसे पुरवले, ह्याला शिकवलं, ह्याला चांगल्या ठिकाणी जॉब आज मिळाला आहे, त्यांनी तिथं फ्लॅट घेतला आहे, त्याची आजची परिस्थिती चांगली आहे। आणि त्याच्या पत्नीच्या मनात असं का आलं की मी एवढ्या वर्ष त्याला जे जे लागतोय ते पुरवतो ना, आज अचानक त्यांच्या मनात का आलं, विकल्प का आला। तो कुठलाही विकल्प ज्या वेळेला तो त्यावेळेला रात्र माणसाला झोप लागत नाही की जो माझा जवळचा मित्र आहे तो एवढा का बदलला, माझा जवळचा सक्का भाऊ आहे शहरात राहतो एवढा रातोरात का बदलला। इकडं मोठ्या भावाला झोप लागत नाही, तो दुसऱ्या दिवशी परत जातो, भावाची माफी मागतो, त्याच्या वहिनीची माफी मागतो की काय चुकलं असलं तर माफ करा, पण तुम्ही हे का करताय। नाही म्हणतात आम्हाला आता आम्हाला संसार करायचा वगैरे वगैरे सांगितल्यानंतर तो थोडा नाराज होतो, ठीक आहे म्हणतो घेऊन टाक। इकडं ज्या वेळेला काळ हा दिवसाप्रमाणे झपाट्याने बदलत असतो, वर्ष जातात, 2 वर्ष जातात, 5 वर्ष जातात, 10 वर्ष जातात, 10 वर्षपर्यंत हा वाट पाहतो आपला भाऊ आपल्याकडे येईल आणि मला म्हणेल इकडं 10 वर्ष शेती पडून आहे, शेतीत करायचं तर काहीच नाही, पण ज्या वेळेस शेती पडून राहते त्यावेळेस मोठे मोठे वृक्ष वाढतात, त्यामध्ये कोणी पण येऊन त्याचा दुरुपयोग करतं। आणि ज्या भावाला वाईट वाटतं, अरे एवढी सोन्यासारखी जमीन मी करत होतो, पण भावानी सांगितल्यामुळे मला ती पडून ठेवायला लागली। परंतु इकडं काळ तोपर्यंत वेगळीच भूमिका करत असतो। 5-10 वर्षानंतर ज्या वेळेला 10 वर्षाचा काळखंड जातो त्यावेळेला
इकडं भावाची नोकरी गेलेली असते, फ्लॅटचे हप्ते थकलेले असतात, त्याच्यावरती आज कुठल्याही ठिकाणी 10-15 वर्षांनंतरचा काळखंड गेल्यानंतर कोणी नोकरी देत नाही. आणि अशा काळामध्ये करायचं काय? शहरामध्ये तो वनवन फिरत असतो, कुणी त्याला उभं करत नसतं आणि बँक थांबत नसती, व्याज थांबत नसतं. परंतु हा जो थोरला भाऊ, याला एक कळतं की आपला भाऊ शहरामध्ये राहतोय, त्याला आपण त्याची शेती जरी पडून असेल तर आपण त्याला काहीतरी हातभार लावला पाहिजे. गावाकडची मंडळी खूप विचार करणारे असतात. गावाला जर राहत असतील तर त्यांचे विचार फार उच्च असतात. मोठा भाऊ तेवढ्यातूनही शहरामध्ये येतो. आता भावाची बायको तर बोलत नाही, भाऊ बोलत नाही, म्हणून शेजाऱ्याकडे येऊन राहतो आणि विचारपूस करतो. मग त्याला कळतं की भावाची नोकरी गेली आहे, एवढं मोठं कर्ज झालं आहे, फेडायचं कसं? तर भाऊ काय करतो, आपल्याकडे जी काही 2 पैसे जमलेले होते किंवा इकडून तिकडून लोन काढून भावाचं कर्ज फेडतो, फ्लॅट नील करतो. आणि ज्या वेळेला बँकेचं पत्र येतं की तुमचं घरावरचं लोन नील झालं आहे, नील केलं आहे, आणि ह्याला कळतं माझं जे लोन मी काढलं होतं, कर्ज काढलं होतं, फेडलं कोणी? एवढं मोठं मी काढलेलं कर्ज, समजा 50 लाख रुपये काढले तर 50 लाख रुपये भरले कोणी? मग तो विचारपूस करतो की ही रक्कम भरली कोणी? तर मग शेजारचे सांगतात तुमचा भाऊ आला होता मोठा आणि त्यांनी आमच्याकडे चौकशी केली, आम्ही सांगितलं, मग त्या भावाने तुमची ही रक्कम भरली. त्याला तोंड दाखवायला जागा राहत नाही, तो त्याच्या पत्नीला सांगतो. आणि धर्मपत्नी दोघं ज्यावेळेला गावी येतात त्यावेळेला भावाला सांगतात, रडतात दोघंजण बिलकुल की बाबा भाऊ, तू माझा भाऊ आहेस, परंतु आज एवढी मोठी गोष्ट घडत असताना तू मला का सांगितली नाहीस? आणि तुझ्यावरती वेळ आली आहे. आज मी इकडे शेती करून उदरनिर्वाह करत होतो, आपला प्रोफेशनचे करत होतो, जमीन मी पडून नव्हती ठेवली, परंतु तू पत्नीचं ऐकलं, पण मी पण थांबलो नाही. का तर तू माझा सक्का भाऊ आहेस, आज ना उद्या तू माझ्या कामाला येणार, मी तुझ्या कामाला येणार आहे, म्हणून न कळत माझ्याकडनं ही काही सेवा घडली.